कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शरद पवार सध्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करतात। नाट्यगृह आगीत पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। राजश्री शाहू महाराजांनी या नाट्यगृहाची उभारणी केलेली होती। ऐतिहासिक महत्त्व असलेलं असं हे नाट्यगृह कोल्हापुरातलं, ज्याला आग लागलेली होती। मोठी झळ त्याची बाजूच्या मैदानाला आणि तिथल्या स्टेजला सुद्धा बसलेली होती आणि यानंतर स्थानिक कलाकार या सगळ्या मुद्द्यावरून चांगलेच संतप्त झालेले होते। आता केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सरकारकडून योगदान दिलं जाईल, जास्तीत जास्त या संदर्भात मदत केली जाईल आणि जसं होतं तसं त्याच स्वरूपाचं नाट्यगृह उभारलं जाईल असं अजित पवारांनी सुद्धा पाहणी दरम्यान सांगितलेलं होतं। आता शरद पवार या संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसराची पाहणी करतायत। 9-15 पर्यंत गाड्या यायला सुरुवात झालेली होती। मागच्या महिन्यात या नाट्यगृहाला आग लागलेली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण नाट्यगृहाचा परिसर जो आहे तो जळून खाक झालेला होता। सध्या शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना या नाट्यगृहाच्या पाहणीसाठी येत आहेत। 1915 मध्ये या नाट्यगृहाचं उद्घाटन झालेलं होतं, ज्याची मालकी किंवा ज्याचं व्यवस्थापन आणि संपूर्ण जबाबदारी ही कोल्हापूर महापालिकेची होती। मात्र नूतनीकरणाचं काही मध्यंतरीच्या काळात कामही करण्यात आलेलं होतं। मात्र आगीनंतर हा संपूर्ण परिसर जळून खाक झालेला आहे। मोठं नुकसान या ऐतिहासिक अशा केशवराव भोसले नाट्यगृहाचं झालेलं आहे। आता नव्यानं बांधणी करायची झाली तर त्याचा मूळ ढाचा, त्याला कुठल्याही प्रकारे हात न लावता त्याचं मूळ स्वरूप कायम ठेवून कशा प्रकारे उभारणी करता येऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीनंच अर्थात अधिकाऱ्यांकडून आता पाहणी केली जाईल, चाचपणी केली जाईल। मात्र या सगळ्याचीच माहिती शरद पवार स्वतः घेत आहेत। किती का ॲक्च्युली काम कधी केलं सर आता कन्सल्टन्सीचं परवा सर आपण डिसिजन झाल्यानंतर इमिडिएटली 1 दिवसात त्यांच्या बंदला पुण्यामधून गव्हर्नमेंटला आम्ही 25 कोटी पाठवलेले आहेत। त्यांचे आले तरी आम्ही त्यांचा लाभ आणि त्यांचं एस्टिमेट काही सुधारित असेल तर ते नंतर काही आता सगळ्यांचं म्हणणं आहे तो मूळ ढाचा तसाच करावा नाही करावा याच्यात त्यामध्ये एकदा स्ट्रक्चर ऑडिट आलं की मग सगळ्यांशी चर्चा करून त्यामध्ये हे कलाकार मंडळी आणि सगळ्यांशी चर्चा करून त्याचं फायनल करता येईल। कशा पद्धतीने दुसरा रंगमंचच नाही आहे, एकमेव रंगमंच होता, त्यामुळे अवलूक झालेलंच नाही। होय चांगलं अवलूक झालेलं होय राजकीय किती चर्चा झाली पण एवढं नाही। सेनेटीसाठी पण ढाचा जो आहे ना आता संगीत सूर्य ऐतिहासिक अशा केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी शरद पवार करतायत। त्यानंतर काही बोलतायत का महत्त्वाचं याकडे आपलं लक्ष असेल।